नमस्कार मित्रांनो, मी आपला कृषी मित्र ॲग्रिकॉस विलास आढे. आज आपण जाणून घेणार आहोत टरबूज कलिंगड या पिकामध्ये वेल तडकणे याविषयी. तर सर्वप्रथम सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या कलिंगड किंवा खरबूज या पिकामध्ये ज्यावेळेस सेटिंगची अवस्था असते किंवा फ्लॉवरिंगची जी अवस्था असते त्यावेळेस खास करून आपल्याला ही समस्या उद्भवते. तर यावर कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो, तर हे पाहण्या अगोदर आपण ही समस्या कशामुळे येते हे जाणून घेऊया. आपण आपल्या पिकाला ज्या प्रकारे न्यूट्रिशन देत असतो ते देत असताना आपल्याला पिकामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य हवे ते खूप कमी प्रमाणात आपण पिकाला देतो. ते मुबलक प्रमाणात न मिळाल्यास ही समस्या आपल्या पिकामध्ये पाहण्यास मिळते. तर बघितलं तर वेल तडकणे अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये आपण पाहू शकतो की सध्या थंडी पण खूप जास्त आहे, हे पण कारण असू शकते. तर यावर आपण कंट्रोल करण्यासाठी आपण ड्रीपद्वारे कॅल्शियम नायट्रेट 5 किलो प्रति एकर व त्याबरोबर अर्धा किलो बोरॉन सोडावे. यामध्ये आपण या समस्येवर उपाय करू शकतो. त्याचबरोबर झालंच तर तुम्ही फवारणीद्वारे चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी पण करू शकता. हे करूनही वेल तडकण्यास थांबले नाही तर तुम्ही बायर कंपनीचे न्यूट्रिओ हे बुरशीनाशकासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन हे अँटीबायोटिकची फवारणी करून थांबवू शकता.